जा जा तू जा 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 एटा कन्नी कावेरी अगं काय झालं एवढी का तू घाबरतीयस? अभी माधव एटन മാധവ് ദാദാ താപ്പാമുळे ബററतोय ബാക്കി काही नाही. ഞാൻ എന്തെങ്കിലും വേണ്ടാത്തത് എന്തെങ്കിലും ചെയ്തോ? എന്തെങ്കിലും തെറ്റ് ഞാൻ ചെയ്തോ? तुझं काय चुकतंय? അപ്പോ മാധവേട്ടൻ എന്തിനാ ദേഷ്യത്തില്? ഞാൻ എന്തെങ്കിലും തെറ്റ് ചെയ്തിട്ടുണ്ടാവില്ലേ? कावेरी माधव दादा तुझ्यावर रागवलं हे आपण कसं म्हणू शकतो सांग बरं मला. त्या बिचाराला काय कळतं ग? कोण आपलं आहे आणि कोण परक हे पण कळत नाही त्याला. उलट तुझ्याशी चांगलं जमतं त्याचं, तू पण काळजी घेतेस त्याची. आणि आपली काळजी घेणाऱ्या माणसावर किंवा प्रेम करणाऱ्या माणसावर आपण कधी रागवतो का? नाही ना. दीर भाऊजाईपेक्षा भावा बहिणीचं नातं आहे तुमचं. तो रागवेल का तुझ्यावर? शांत हो बरं, काही झालेलं नाहीये. अगं काय करतेस? अगं हळू. अगो माधव भाऊजींचं काहीतरी बिनासला. काय? अगो मी स्वतःच्या डोळ्यान बघलोय. कावीर असा पेज घेऊन गेला, ती पेज अशी धाडकून उडवला आणि माधव भाऊजींनी. काय सांगतेस? सगळी पेज अशी कावेरीच्या अंगावर. माधवनी खैचो राग काढणार काय माहिती, देवाक माहित. नाही पण ही गोष्ट माधवने केली ही आनंदाची गोष्ट आहे. मला तर आजकाल माधवच जास्त हुशार वाटायला लागलाय. आता बघ ना, काल कावेरीने माधवसाठी सयाजीला सुनावलं आणि आज त्याच माधवने त्या कावेरीला तिची जागा दाखवून दिली. पण असं नाही, हे सगळं अर्धा मुर्दा. खरी मजा तेव्हा येत जेव्हा नेमका काय झाला ना ता कळत. कळेल ते पण कळेल. कसं काय त्याला? आधी माधव भाऊजी का शोध नसता, त्यांना विचारणार कसा? हा नाही, माधव सांगणार, तो नक्की सांगणार. सांभाळू ना. कावेरीचा काय झाला माहिती आहे ना? तुम्ही जाशाल विचारू आणि सगळी पेज रंगवून टाकती. करू ना आपण काहीतरी प्रयत्न करू. पण काय करणार? तुझा बेवडा नवरा कुठे? दत्ता तू खाली जा. नाही मी थांबतोय. बाबा जा तुम्ही. थांबतोय गो माझ्या भावासाठी. दादा कसं आहे आता? ताप उतरलो, डोळं पण लागलो. होईल आता ठीक. तो होऊ दे रे बाबा. ते का काय होता नेमका ते पण ते का सांगू केना नाही. डॉक्टर म्हणाले काही एक त्रास नाही, मग हे असा किती होता काय कळणार नाही रे. आई काही कारण नाहीये. दादाची काळजी वाटते ना आपल्याला, म्हणून आपण मनाप्रमाणे कारण शोधत बसतो, बाकी काही नाही. अरे पण इतक्या वर्षांनी असा होणार म्हणजे. आई नको तू काळजी करू. बरा तू जेवून घे. पूर्वा ते का वाढ जा. नाही नाही, तू आधी जा आणि जेवून घे जा. नाही रे अभिरामा, मका भूक नाही. भूक कशी नाही? सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये, पाण्याचा एक घोट पण घेतला नाहीयेस तू. जा आधी जेवून घे. अरे पण तू पण नाही खाल्लंस. तुम्ही जा सगळे, मी थांबते. पूर्वा तुम्ही सगळे जावा, मी असं आहे. जा सगळे. आई चल, दादा थांबेल इकडे. या घरात तिघा भाव एकमेकांसाठी जीव देऊ तयार होते. मोठ्याचा काही चुकला तर मधलो सांभाळून घ्यायचो, मधल्याचा चुकला तो धाकटो सांभाळायचो. माझ्या झिलांचा माका अभिमान होतो. ते एकमेकांका कधीच अंतर देऊचे नाही असं वाटलं होतं माका. पण नियतीन ता खोटा ठरवल्या. या घरात सगळी भावंडा एकत्र येली ना तर घर पहिल्यासारखं होईत रे. नाती तोडली ना तरी तुटणच नाही.
त्यासाठी लवकर शानपण येऊचा लागता. सापडली का? नाही गो, पण हैसरच काहीतरी ठेवतात गो. तिकडे बघ तिकडे. लपवतं काय पण कळत नाही. मग त्यांना विचार ना. गेलेत वरती, भावाची काळजी घे, पुळकोईल ना. आणि त्यांना विचारून काय, एवढं आपल्या तोंडात ती दारू देणार आहे. कुठं ठेवला नाही ठेवो, हळलो पोहला निया. अगं उडी मार उडी. हातच पोचणार नाही, थांब. जोरात. एवढीच उंची आहे माझी. जय, हे घे. काय करू आता? ह्याने काढला, मी कॅच करते, घे. डोका जाग्यावर असा ना. अगो काचेची बाटली असा, फुटूची नाही. मग आता काय? ए, अशी काय बघतेस? काय गो, तुझा वजन 30-40 किलोच असा ना. होय. हैसरी जरा ती काठी थय ठेवणी. हैसरी का ठेव. हा हय बरं. काय? हय बरं. हो. अगं लय महाग साई. या दारियेची खरी किंमत ना माका माहिती असा. तू संसार खाल्ला ना माझो या दारिये. तुम्ही आहे सर? काय बोला नको. म्हणजे सरिता, बरं झालं आणलंस. हात थरथरूक लागले होते. सरिता, तुका काय बोलले ना, तरी तुकाच माझी काळजी. म्हणजे तुझ्यासाठी नाही आणली काही. मग हे? काय म्हणू सा? माधव दादा? वाय सरिता, खूळ लागला तू का? असं काय करू नको. माधव सहन नाही होत. मागच्या वेळी दारू प्यालेलो एकदा. 2 दिवस शुद्ध नव्हती. सगळी भडास अन्नावर काढलेत. हो, मग तेच तर हवंय. कावेरीवरची सगळी भडास काढू दे माधवला. मग कावेरीवर तो का चिडलाय याचं कारणही कळेल आपल्याला. हे बघ, असं काही करू नको. आधीच त्याची अवस्था वाईट झाली. असं परत त्याच्या बाबतीत काही होऊ नको. लय पुळकुईल तुमका भावाचं. बाजूक रवा. नाही, मी असं काही करू देणार नाही तुमका. ठीक आहे, पण दत्ता, तुला माहितीये ना, तुझी इतकी सारी पाप आहेत ना की परत तुला पोलीस स्टेशन मध्ये कधी ना कधी जाण्याची वेळ येईल. मग तुला तेव्हा कोण सोडवणार? हा वेडसर भाऊ, की तुझा तो अतिशहाणा अभिराम, की तुझी ती म्हातारी? हो, असे काय करतास? सुशल्याचे किती उपकार असतात तुमच्यावर. आणि काय होणार जास्तीत जास्त? दारू चढात आणि उतरात ना. काय बाजूला होतोस ना दत्ता? आजी, आई, अगं असं रडून कसं चालेल? माधव बरो होऊची वाट बघतोय आपण.
पण ह्या काय भलताच होता रे. माझं ऐकशील का तू? माधव दादा बरा होणार, लवकर बरा होणार. आपण करू ना प्रयत्न. हसणारा आणि सगळ्यांना हसवणारा माधव दादा परत बघायला मिळेल आपल्याला. पण त्यासाठी खंबीर राहायला हवं ना आपण. आजी अभिदादा बरोबर बोलतोय. अम्मा बा ऊन अडिक्या बा. अम्मा अम्मा माधव भाऊजी, माधव भाऊजी, माधव भाऊजी. नाही, असा नाही उठणार तो. दत्ता उठव त्याला. दत्ता उठव. माधवा झोपला असा. रवान दे. दत्ता माधवा माधवा माधव भाऊजी काय नाही हा. उठा उठा, औषध आणलंय औषध. बरा वाटत हा तुमका. उठा उठा. हे तोंड दाबून धरलं तर दारू कशी पाजणार. कोण थोडीच द्या. नाही सहन नाही होत ते का. गप. बाय माझे कोणतरी येता. काय करू. आईले असं तर काय सांगायचं आता तिंका. काही नाही, माधवला बघायला आलो म्हणून सांगू. सयाजी, तू काय करतोयस इथे. काय घरभर शोधलं तुला, म्हटलं इथे बघावं. काय करताय. काही नाही, तू गप्प बस. दत्ताला मदत कर. बस, याला उठव. बस बस. माधव 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 उठ. अरे तोंड उघड ना. दारू कशी पाजणार. ए माधव, माधव, काय रे. कावेरीचा राग आलाय का तुला. कावेरीचा राग आलाय ना तुला. बोल ना. हो बोल बोल बोल. का राग आलाय तिचा. काय वाईट केलं तिने. अरे बोल. ए माधव. आजी मी भांडी घासते, तू माधव काकाला जेवण भरवून ये. हा अम्मा. मी जेवण. कावेरी, माधव दादाला. ओके सॉरी. ओके अभि. कावेरी, काय वाईट वाटून घेऊ नको हा. माधवा, तू लय लढो लावलंस, लय काळजी घेतस. पण आता येळच अशी येईल की कायच कळणार नाही गो. बर, मका वरसून ताट दे.
ഉമ്മ പൂർവ ഞാനും വരാം പാത്രം കഴുകാൻ. हा ഭാണ്ടി. बरं चल. झोपलो अजून? मी येते, जुक येते. माधवा रे, काय झाला? नाही काय नाही. माधवा जेवून घेतस ना? उठ. माधवा, माधवा, रे माधवा, माधवा, माधवा. काय झालं आहे का? ताप चढलो की काय डोक्यात त्याच्या? ताप नाही चढलो, दारू चढली असत. दारू? कुणी पाजल्यान दारू ते का? तू दत्तन? तू? मी मी काय एकटी होते का? मग मी तरी काय पाजलं? तू ठरवलं. मी नाही पाजूक बाबा. तू तू केलं सगळा. हे खोटाडे. मी फक्त एक घोट पाजणार होते. ओत ओत कोण म्हणत होतं? मी त्यानिमित्ताने ह्यांची सुटात ना म्हणाल. म्हणजे जा काय केलास ता तुम्ही दोघा जणांनी मिळून केला. ह्या अडीच आणि तू पाव झाला काय तो सावळू गोंधळ. अगो आत्ता दत्ताक सोडून आणलंस ना तू जेलातून. आता त्या माधवाक जर काय झाला तर तू आज जाशील. तुका कोण बाहेर काढतला? ए तोंड बंद करा. माधवा डोळे उघड. अभिरामा, रे अभिरामा, अरे अभिरामा ये रे बाबा लवकर. माधवा, काय झालं? माधवा उठ रे बाबा उठ. बघ रे माधवदा, 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 उठ रे. माधवा, अरे उठ ना राजा. डोळे उघडत नाही असत. काय झाला नसत ना? श्वास तरी चालू आहे. बंद झालो तर? दादा, उठून बस. दादा उठ उठ. ये उठ उठ उठ. हा वास आई, दारूचा वास. बाय माझे किती टवास. दादा हे